महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता पेण तालुक्यातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय. आजोबांच्या वयाच्या एका 62 वर्षीय थेरड्यानं आपल्या नातीच्या वयाच्या म्हणजेच अवघ्या 14 वर्षीय बालिकेवर दुष्कृत्य केल्याची लाजिरवाणी घटना पेण तालुक्यातील डोलवीमध्ये घडली आहे. डोलवी गावात राहणारा 62 वर्षीय रमेश अंबाजी पाटील यानं हे दुष्कृत्य केलं असून 14 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा वडखळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या वृत्तानं पेण तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रमेश अंबाजी पाटील यानं मुलीच्या वडिलांसोबत असलेल्या मैत्रीचा आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन अवघ्या 14 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आलेत. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची तमा न बाळगता रमेश अंबाजी पाटील यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे आणि नकोसा स्पर्श करून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत मुलीने विरोध केला असता तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुलीला बोरी, कर्ला आणि लोणावळा या ठिकाणी नेऊन तिच्यावर सतत 2022 पासून 2 वर्ष वारंवार अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण पेण तालुका हादरला आहे. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.